महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात घडली। आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे। कल्पना कदम असं जीवन संपवलेल्या महिलेचं नाव आहे। 20 वर्षापूर्वी कल्पना हिचे लग्न संदीप यांच्याशी झाले। सुभाष टेकडी गुरुनानक शाळेशेजारी कदम कुटुंबीय राहत आहे। काही कारणास्तव कल्पना हिचे पती कुटुंबापासून गावी राहतात। तसेच सुभाष टेकडी येथील लोड बेरिंग घर ते कल्पनाच्या दिराच्या नावे असल्याने त्याने आणि इतर मंडळींनी कल्पना आणि त्यांच्या मुलाचा छळ केल्याचा आरोप कल्पनाच्या मुलीने केला आहे। लाईट कापणे, त्यांना अंधारात ठेवणे, मुलाबाळांना मारहाण, दमदाटी करणे या सर्व जाचाला कंटाळून आज कल्पना हिने अखेर टोकाचं पाऊल उचलून जीवनलीला संपवली आहे। आता या प्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे। माझं नाव प्रतीक्षा कदम। माझ्या मम्मीला लय टॉर्चर केलं, आमची लाईट कापले। माझ्या मम्मीने 7-8 दिवसापासून लय टेन्शन घेतलं। मला माझ्या मम्मीला मारायचे, ते लोक झगडे भांडणं झाले की माझ्या मम्मीला त्यांनी भाग पाडला आत्महत्या करायला। कोणी पाडलं? रणजित कदम, रेश्मा कदम आणि नीलम उनवणे हे तिघं मेन आरोपी आहेत। तुझ्या मम्मीला काय टॉर्चर करायचे? माझ्या मम्मीला बोलायचे घर खाली कर, इथं राहू नको, असं तसं। काय कारण काय होतं? त्यांना ते घर त्यांच्या नावावर आहे ना, तर मीटर कापला होता त्यांनी। मीटर कापला होता। माझा काका म्हणला ते मीटर माझ्या नावावर आहे। मग झगडे झाले, त्यांनी मीटर कापला। माझ्या मम्मीने जास्त टेन्शन घेतलं, त्याच्यामुळे माझ्या मम्मीने फाशी घेतली। आणि आज सकाळी पण शिवीगाळ केली माझ्या मम्मीला, घाण त्यांच्यामुळेच माझ्या मम्मीने फाशी घेतली। घरामध्ये कोण कोण राहत होतं? मी, माझा भाऊ आणि माझी मम्मी। टॉर्चर करणारे कोण कोण होते? रणजित कदम, रेश्मा कदम, नीलम उनवणे। काय मग तुझी मागणी काय आता? त्यांना फाशी झाली पाहिजे, माझ्या मम्मीला न्याय भेटला पाहिजे, बस, बाकी काय नाही। आज पहाटे विठ्ठलवाडीच्या हद्दीमध्ये कल्पना कदम ही ताई आमच्या महात्मा फुले नगरमध्ये राहायला होती। तर त्यांच्या घरामध्ये 8 ते 10 वर्षापासून पूर्वीपासून वाद चालू होता। तर सारखे त्या मुलीला ते लोक टॉर्चर करायचे आणि तिला दमदाटी करायचे व मारहाण करायचे। तर ती वारंवार पोलीस स्टेशनला जायची, वारंवार सिनियर पीआयना अर्ज देऊन सांगायची। तरी देखील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये आता 2-3 दिवस पूर्वी तिने कायदेशीर अर्ज देऊन लेखी तक्रार केलेली आहे। जर पोलिसांनी योग्य कारवाई केली असती त्यांच्या विरुद्ध, तर आज ह्या मुलीचा जीव गेला नसता। आणि ह्याच्यात पोलिसांनी परत इन्व्हिटेशन करून त्यांना कडक एकदम शासन झालं पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि कट्टर शासन झालं पाहिजे, तरच या कदम परिवाराला न्याय भेटेल। आणि आम्ही सदैव या मुलीच्या मागे ठामपणे उभा आहेत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।